तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे आज महाराष्ट्रातील अतिशय प्रसिद्ध अशा आळंदी या ठिकाणी. तर सगळ्यात अगोदर तुम्ही इथं असलेल्या इंद्रायणी नदीची अवस्था बघा. सगळीकडे घाण, कचरा आणि पाण्यातून येणारा अतिशय उग्रवास अशी अवस्था आज या इंद्रायणी नदी झालेली आहे. आणि याला जर कोण जबाबदार असेल तर एक म्हणजे प्रशासन, त्याचं असणारं दुर्लक्ष, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कळत न कळत आपल्याच असणारी अंधश्रद्धा. अशा दोन्ही गोष्टी आज या इंद्रायणी नदीच्या अवस्थेला कारणीभूत आहेत. कारण की इंद्रायणी नदी पुण्यासारख्या शहरातून वेगवेगळ्या ठिकाणून वाहत येते आणि त्यामुळं छोट्या मोठ्या मिलचं, कंपन्यांचं पाणी आज या इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये सोडलं जातं आणि याला कुठंतरी प्रशासनानं आळा घालणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यात असणारी अंधश्रद्धा. कारण की मी बऱ्याच वेळा या ठिकाणी बघतो की वारकरी या ठिकाणी येतात, श्रद्धेनं स्नान करतात, परंतु त्यानंतर काय करतात तर त्यांच्यासोबत असलेलं जे साहित्य आहे, जसं की फुलं असतील, नारळ असेल, कपडा असेल, अशा वेगवेगळ्या वस्तू या इंद्रायणी त्या पात्रामध्ये सोडल्या जातात. का तर इंद्रायणीला प्रसन्न करण्यासाठी किंवा नदीला प्रसन्न करण्यासाठी. तर एक लक्षात घ्या, अशा कृत्यामुळं कोणतीच नदी किंवा कोणताच देवता तुम्हाला प्रसन्न होणार नाही. कारण की या गोष्टीमुळं एक तर प्रकृतीचा ऱ्हास होतो, त्याचबरोबर इंद्रायणीचं पाणीसुद्धा घाण होतं. आणि त्यामुळं ही जी आपल्यातली जी अंधश्रद्धा आहे ती कुठंतरी आपल्याला सोडणं गरजेचं आहे. कारण की ठीक आहे, तुम्ही या इंद्रायणीच्या माऊलीच्या दरबारामध्ये या ठिकाणी स्नान करा, इथपर्यंत तुमची श्रद्धा ठीक आहे. परंतु यानंतर जे तुम्ही कृत्य करता, जसं की सोबत आणलेलं घाण साहित्य असेल, फुलं असतील, सोबत आणलेलं सडलेलं अन्न या ठिकाणी टाकणं, या ज्या गोष्टी आहेत ती खरी तुमची अंधश्रद्धा आहे. पहिल्यांदा या गोष्टी तुम्ही बंद करा. आणि ही फक्त इथलीच नाही आहे, तर आज तुम्ही देशातल्या कोणत्याही तीर्थक्षेत्रावर जा, कोणत्याही गंगेवर जा, हीच अवस्था झालेली आहे. आज प्रत्येक गंगेवर, प्रत्येक तीर्थक्षेत्रावर अशीच अवस्था आहे. प्रत्येक नदी ही घाण झालेली आहे आणि ही केवळ आपल्यात असणाऱ्या अंधश्रद्धेमुळे झालेली आहे. त्यामुळं श्रद्धा बाळगा, परंतु अंधश्रद्धा नाही. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे. शेवटी व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.